खाली बस. काय ना बाळा, या वर्दीचा धाक फक्त सराईत गुन्हेगारांसाठी असतो, तुझ्यासारख्या शिकलेल्या मुलांसाठी नाही. तुला असं वाटतंय ना, त्या माणसावर तुझा हात उचलला तो तुझा स्वाभिमान होता. चूक. तो फक्त तुझा अहंकार होता. एक लक्षात ठेवायचं, कायम. रागाच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय तुझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो, तुझ्यासोबत तुझ्या कुटुंबाचा भविष्य उद्ध्वस्त करू शकतो. मला प्रामाणिकपणे सांग, आता तुझ्यात इतकी हिंमत आहे का की तू तुझ्या आई वडिलांच्या डोळ्यात डोळे टाकून बघू शकतोस? आहे का? तुझ्या आई वडिलांनी तुला वाढवलं, रक्ताचं पाणी करून घडवलं, शिकवलं, ते तुला पोलीस स्टेशनच्या जेलमध्ये बघण्यासाठी? काय? मी तुला आज आत्ता जेलमध्ये टाकू शकतो. तुझ्या विरुद्ध केसही खूप स्ट्रॉंग आहे. पण काय ना बाळा, मला या समाजामध्ये गुन्हेगारांची संख्या वाढवण्यात रस नाहीये. कारण मला माहिती आहे, या समाजाला खरी गरज आहे ती चांगल्या माणसांची, आणि तू खूप चांगला माणूस आहेस. ही तुझ्या हातून घडलेली पहिली चूक आहे, जी अजाणतेपणे घडली, म्हणून तुला सोडतोय. पण लक्षात ठेवायचं, जर पुन्हा या पोलीस स्टेशनच्या गेटमधून आत येताना मला दिसलास, तर तुझ्यासमोर तुझा हा सो कॉल्ड दादा नसेल. तुझ्यासमोर उभा असेल इन्स्पेक्टर विखे पाटील, जो फक्त कायद्याचा असतो. जा. आणि हो, घरी गेल्यावर आई वडिलांची माफी मागायची आणि प्रामाणिकपणे असे प्रयत्न करायचे, असं काम करून दाखवायचं की अभिमानानं त्यांचा ऊर भरून आला पाहिजे. त्यांना गर्व वाटला पाहिजे की तू त्यांचा मुलगा आहेस. आणि मला खात्री आहे की तू ते काम करून दाखवशील. जा.